नमस्कार. बायोस्कोपच्या वर्ल्ड स्कोप या नव्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. या वर्ल्ड स्कोप कार्यक्रमात मी रवी मराठे आपल्याला जागतिक घडामोडींविषयी माहिती देत जाईन आणि त्यातले काही न्यूअन्सेस आपल्याला सांगत जाईन. आज आता आपल्याला पहिला विषय घ्यायचा आहे तो म्हणजे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची धोरणं. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपण वाचतो की त्यांनी वेगवेगळे असे निर्णय घेतलेले आहेत की ज्याची दूरगामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहेत, राजकीय व्यवस्थेवर होत आहेत. आता ह्यातला एक महत्त्वाचा निर्णय जो डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे तो म्हणजे टेरिफ. आता टेरिफ म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर आयात शुल्क. आता आयात शुल्क म्हणजे काय तर अमेरिका वेगवेगळ्या देशांकडनं त्याला लागणाऱ्या गोष्टी आयात करते आणि जेव्हा त्या गोष्टी आयात होतात त्यावर एक इम्पोर्ट ड्युटी किंवा आयात शुल्क घेतलं जातं. आता ट्रम्प ह्याविषयी एवढे अचानक सतर्क का झालेत किंवा ते अचानक का बोलायला लागलेत याचं कारण थोडं असं आहे की आपण जर अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट पाहिला. आता ट्रेड डेफिसिट म्हणजे काय तर आपण जे निर्यात करतो त्या वस्तूंची किंमत आणि आयात करतो त्या वस्तूंची किंमत यातला फरक. तर ही जी तूट आहे आयात आणि निर्यातीतली तर ही अमेरिकेची जी तूट आहे ती आता 1.1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे. आणि ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की हे 1.1 ट्रिलियन डॉलर ही जी तूट आहे किंवा डेफिसिट आहे हा बाकीचे देश त्यांच्याकडनं अमेरिकेला लुटत आहेत आणि त्यामुळं ती तूट मोठी झालेली आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी ट्रम्प काय म्हणतात की तुम्ही जर अमेरिकेला जर गोष्टी पाठवणार असाल किंवा ज्या गोष्टी अमेरिका इम्पोर्ट करते त्याच्यावरती ते म्हणतात की मी सरसकट 25%, 15% अशा रीतीने आयात कर वाढवीन. थोडक्यात काय हा आयात कर वाढवल्यामुळे ज्या गोष्टी अमेरिकन लोक घेतात किंवा कन्झ्युम करतात त्या महाग होणार आणि त्या जर महाग झाल्या तर अशी शक्यता अशी आहे की महाग झाल्यावर माणूस म्हणतो की बाबा आता मला नको आणि मला ही काही गरज नाही आहे. त्यामुळं त्याचा परिणाम जे देश एक्सपोर्ट करतात त्याच्यावर होईल. तर अमेरिकेचा जो ट्रेड डेफिसिट आहे तो आपण आत्ता म्हणलं की 1.1 ट्रिलियन डॉलर आहे. आणि ट्रम्पचं म्हणणं काय आहे की हा जो डेफिसिट आहे हा 540 बिलियन डॉलर होता 2003 मध्ये आणि आता तो दुपटीपेक्षा जास्ती झाला आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे देश अमेरिकेला लुटत आहेत. आता हे खरं आहे का तर आपण हे मुख्यतः विचार करायला पाहिजे की ज्या वेळेला 542 बिलियन डेफिसिट होता त्यावेळेला अमेरिकेचा GDP होता फक्त 11 ट्रिलियन. आता GDP झाला आहे त्यांचा 29 ट्रिलियन. म्हणजे GDP 152% वाढला आहे आणि त्याच्याबरोबरीने हा ट्रेड डेफिसिट वाढलेला आहे. आता अर्थशास्त्रज्ञांचं आपण ह्याच्या बाबतीत मत घेऊ की ट्रेड डेफिसिट आणि अर्थव्यवस्था याचा एकमेकांशी काय संबंध असतो. पण फक्त एक आकडेवारी द्यायची झाली तर ट्रेड डेफिसिट हा त्यांच्या GDPच्या फक्त 3% आहे. आता आपण भारताच्या विषयी टेरिफच्या विषयी वेगळं बोलणारच आहोत पण एक उदाहरण म्हणून देतो आता की भारताचा जो ट्रेड डेफिसिट आहे तो GDPच्या जवळपास 8% आहे आणि अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट फक्त 3% आहे GDPच्या. तर ही आकडेवारी थोडी महत्त्वाची आहे. आता आपण नंतर आपण बघूया की अमेरिकेचा हा जो डेफिसिट आहे तर अमेरिका काय काय इम्पोर्ट करते आणि कोणाकडनं कुठल्या देशातनं करते. आता अमेरिकेचे जे इम्पोर्ट आहेत तर अमेरिका इम्पोर्ट काय करतं तर अमेरिकेचे जर तुम्ही इम्पोर्ट पाहिले तर त्याच्यातले काही 6-7 कॅटेगरी आहेत त्या आपल्याला पटकन नजरेस येतात. ते म्हणजे अमेरिका पॅसेंजर कार इम्पोर्ट करते. आता जवळजवळ 205 बिलियन डॉलरच्या कार्स त्यांनी इम्पोर्ट केल्या. आता यातली मजा अशी आहे की ह्या कार ज्या इम्पोर्ट होतात त्या कॅनडातनं होतात आणि मेक्सिकोतनं होतात. आता मेक्सिकोतनं कार इम्पोर्ट व्हायचं कारण काय तर मेक्सिकोमध्ये लेबर हे अमेरिकेपेक्षा नक्कीच स्वस्त आहे.
त्यामुळं ह्या कंपन्यांची कारची मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट आहे ती कमी होते. उदाहरणार्थ जर तुम्ही किया ह्या मोटारीचं जर उदाहरण घेतलं किया कंपनीचं, तर मॉनरे ह्या एका गावी त्यांच्या 2 फॅक्टरी आहेत आणि तिथनं सबंध कियाचं प्रोडक्शन होतं आणि ते तिथनं वाया रोड टेक्सासमध्ये येतं आणि अमेरिकेत येतं. तर 205 बिलियन अमेरिकन कारमध्ये इम्पोर्ट होतात. त्यानंतर फार्मास्युटिकल प्रिपरेशन, आता फार्मास्युटिकलच्या प्रिपरेशन असतात त्याच्या ते जे आहेत ते पण असेच $200 बिलियन आहेत. क्रूड ऑइल $164 बिलियन अमेरिका इम्पोर्ट करतं. त्यानंतर सेलफोन आणि ॲक्सेसरीज आणि कॉम्प्युटर हे परत एक 200 ते 215 बिलियन असा त्याचा खर्च आहे. बाकीची इंडस्ट्रीयल मशिनरी ती 85 बिलियन आहे. तर हे सेमीकंडक्टर्स आजकाल त्याला फार महत्त्व आहे आपल्या नव्या जगतात. तर ते साधारणतः 75 बिलियन. तर ही अमेरिकेची सगळी इम्पोर्ट करणाऱ्या कॅटेगरी आहेत. आता हे इम्पोर्ट होतात ते कुठनं होतात, तर मगाशी मी तुम्हाला उदाहरण जे दिलं की ते कारचं की ते मेक्सिकोमधनं होतं, कॅनडातनं होतं. आता क्रूड ऑइल तर नक्कीच आपल्याला माहिती आहे कुठनं होतं, पण ते कॅनडातनं होतं आणि बाकीच्या आखाती देशातनं पण होतं. त्यानंतर चायना. आता अमेरिकेचे जर तुम्ही ट्रेडिंग पार्टनर पाहिले तर चायना, मेक्सिको आणि कॅनडा हे महत्त्वाचे त्यांचे ट्रेडिंग पार्टनर आहेत. अर्थात EU पण त्यात आहे आणि ह्या 4ही ट्रेडिंग पार्टनरवर त्यांचं म्हणणं आहे की ते आम्हाला लुटत आहेत, त्यामुळे त्यांनी 25% टेरिफ, 15% टेरिफ असं सुरुवात केलेली आहे. आता हे जे टेरिफ वॉर चालू आहे किंवा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जे टेरिफ चालू केलेलं आहे 25% जास्ती, 15% जास्ती, तर याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. तर अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे आणि आपण एका अर्थतज्ञांची याच्यात मुलाखत घेणार पण आहोत. पण अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की चायना, मेक्सिको आणि कॅनडा याच्याबरोबर जे त्यांचं युद्ध चालू आहे, टेरिफ वॉर असं आपण म्हणू, त्याच्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था ही साधारणतः 0.1नी घटेल, कॉन्ट्रॅक्ट होईल आणि EUच्यामुळं 0.2 आणि बाकीचे 0.15. तर हे जर टेरिफ वॉर ट्रम्पनी असंच चालू ठेवलं तर अमेरिकेचा GDPवर 0.65नी परिणाम होईल, म्हणजे 0.5% थोडा जास्ती. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळं अमेरिकेतले जवळजवळ 6 लाख जॉब कमी होतील, नोकऱ्या कमी होतील. तर हा एक मोठा फटका अमेरिकन जनतेला होणार आहे. त्यामुळं त्याचे परिणाम कसे होतील आणि त्यावर जनता काय रिॲक्ट करते हा पण एक औत्सुक्याचा भाग आहे. याला एक थोडीशी बॅकग्राऊंड अशी आहे की 2018-19मध्ये जेव्हा ट्रम्पनी असेच टेरिफ वाढवले तर त्यावेळेला जवळजवळ 2 लाख नोकऱ्या कमी झाल्या आणि त्यावेळेला GDP हा 0.25नी कॉन्ट्रॅक्ट झाला. हे कोविड पूर्वीचं सांगतोय मी. तर त्यामुळं अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल का? नक्कीच होईल. त्यामुळं अंदाजे अर्थतज्ञांच्या मते जवळजवळ 6 लाख नोकऱ्या अमेरिकन लोकांच्या कमी होतील. तर हा एक यातला महत्त्वाचा भाग देखील आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आता ह्या सगळ्या टेरिफ वॉरचा आपला भारताचा परिणाम काय आणि भारतावर होणारे परिणाम काय हा आपण आता मुद्दा लक्षात घेऊया. भारत आणि अमेरिका याचा जर ट्रेड डेफिसिट पाहिला तर भारताचा ॲक्च्युली ट्रेड सरप्लस आहे. $44 बिलियन भारताचा सरप्लस आहे. पण म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने ती तूटच असल्यामुळं अमेरिका म्हणते की आम्ही त्याच्यावरचे तुम्ही जे आम्हाला सगळ्या गोष्टी पाठवता त्याच्यावरचे कर आम्ही खूप वाढवणार आहोत. आता भारताचा जो इम्पोर्ट ड्युटीज आहेत त्याचा जर तुम्ही एक सर्वसाधारणपणे विचार केला तर आपला वेटेड ॲव्हरेज जी इम्पोर्ट ड्युटीज आहे ती जवळजवळ 12.5% आणि ही जगामध्ये खूप जास्ती समजली जाते. कारण उदाहरणच द्यायचं झालं तर अमेरिकेचं वेटेड ॲव्हरेज ट्रेड इम्पोर्ट ड्युटी ही फक्त 2.5% आहे. आणि त्यामुळे ट्रम्प काय म्हणतोय की आम्ही तुम्हाला 2.5% कर लावतो आणि तुम्ही आम्हाला जवळजवळ 12.5% ॲव्हरेज कर लावता, तर आम्ही आता त्याच्यावर रेसिप्रोकल टेरिफ आम्ही लावणार. त्यामुळं थोडक्यात काय होणार की भारताचे जे एक्सपोर्ट आहेत ते कॉस्टली बनणार आणि त्याचा भारताच्या ट्रेडवर नक्कीच परिणाम होईल. आता
ट्रम्प काय म्हणतात सध्या की त्यांनी 5-6 कॅटेगरी काढलेल्या आहेत की ज्याच्यावर ते टेरिफ वाढवणार आहेत. पहिलं म्हणजे स्टील आणि ॲल्युमिनियम, त्यानंतर कॉपर, फार्मास्युटिकल, सेमी कंडक्टर आणि लंबर आणि टिंबर. तर अशा या 5-6 कॅटेगरीजवर ट्रम्पनी 25% ड्युटी ऑलरेडी जाहीर केलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान मोदी तिथं जाऊन आले आणि त्यानंतर आता आपले व्यापार मंत्री पण तिकडे गेले होते आणि त्यांच्यातर्फे वाटाघाटी चालू आहेत आणि नोव्हेंबरपर्यंत त्याचा करार होण्याची शक्यता आहे. पण एक नक्की की आपण ट्रम्प यांच्याकडनं काही मोठी कन्सेशन्स अपेक्षा ठेवायची गरज नाही. ट्रम्प यांच्या दृष्टीने भारताचा डेफिसिट आहे 44 बिलियन, हा त्यांच्या ओव्हरऑल डेफिसिटच्या ह्याच्यात फारसा नाही. पण भारताचा जो इम्पोर्ट ड्युटी 12.5% जी आहे ती त्यांना डोळ्यात खुपते आणि ते म्हणतात की ही ड्युटी जर 12.5 तुम्ही लावत असाल तर आम्ही पण रेसिप्रोकल टेरिफ करू आणि 12.5 लावू.